सुपर 8च्या शेवटच्या 2 सामन्यांकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष होतं, कारण सुपर 8च्या पहिल्या सामन्याने आपल्या सगळ्यांनाच धक्का दिलेला होता. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने मोठ्या पराभवाचा दणका दिल्याने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना सुद्धा डू ऑर डाय झालेला होता. दुपारच्या वेळेला भारतीय संघाला जरा थोडंसं हायसं वाटलं, कारण दक्षिण आफ्रिकेने त्यांचा विजयरथ चालू ठेवला. त्याचं भारतीय संघाला कौतुक होतं, कारण वेस्ट इंडिजने आजचा सामना जिंकला असता तर भारतीय संघाच्या अडचणी किंवा आव्हानं ही अजून वाढली असती. सुदैवाने दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला. जसा भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला तसाच वेस्ट इंडिजला दिला. त्यामुळे भारतीय संघ एका अर्थाने फोकस्ड होऊन चेपॉक मैदानावरती उतरला, कारण ध्येय समोर स्पष्ट होतं की झिम्बाब्वेला मोठ्या फरकानं हरवायचं. त्यातनंही सिकंदर रजानी नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंग करायला दिली. वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी ही चूक केलेली होती. भारतीय संघाने संघात अपेक्षित 2 बदल केले होते. संजू सॅमसन, अक्षर पटेलला संघात घेतलं होतं. रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदरला बाहेर ठेवलं होतं. आणि जे मी प्रिव्ह्यूमध्ये अंदाज वर्तवलेला होता की सलामीला अभिषेक शर्मा सोबत संजू सॅमसन येईल, तसंच झालं. संजू सॅमसनला आवाजी पाठिंबा आज चेपॉकच्या लोकांनी दिला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. IPLच्या या मोसमामध्ये संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंगकडनं खेळणार आहे, हे इथल्या प्रेक्षकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी संजू सॅमसनला आवाजी पाठिंबा दिला. संजूनी सुरुवातीला प्रतिम बॅटिंग केली, दणादण मोठे फटके मारले. त्याच्या 23 धावा 24 धावा कधी झाल्या कळलं नाही. संजू सॅमसननी 23-24 धावा कधी केल्या हे कळलं सुद्धा नाही. आणि ते करत असताना त्याच्या फटक्यामध्ये सहजता होती. फक्त जम बसला वाटत असताना 48 धावांची भागीदारी झालेली आहे वाटत असताना लगेच तो आऊट झाला. भारतीय संघाने त्याच्यावरनं कच खाल्ला नाही, ॲक्सिलेटरवरचा पाय काढला नाही. पहिल्या 6 ओव्हरमध्ये 80पेक्षा जास्त धावा या भारतीय संघाने करून दाखवल्या. अभिषेक शर्माला त्याच्याबाबत क्रेडिट द्यायला लागेल. गेल्या काही सामन्यामध्ये केलेल्या चुका त्यांनी या सामन्यामध्ये टाळून दाखवल्या. अनावश्यक मोठे फटके मारले नाही, डोळे उघडे ठेवून फटके मारायचा प्रयत्न केला. हा महत्त्वाचा बदल त्यांनी केला. आणि त्याच्यामध्ये एकेरी दुहेरी धावा आणि चौकारांवरती सुद्धा लक्ष दिलं. हे जर का क्रिकेटची आराधना तुम्ही केली तर तुम्हाला क्रिकेट प्रसाद का नाही देणार? त्याला आज प्रसाद मिळाला. बॅटिंग त्यांनी बरोबर केली, अर्धशतक त्याच्या नावावरती लागलं. भारतीय संघाला एक मजबूत पाया हा सुरुवातीच्या फलंदाजांनी रचून दिलेला होता. त्याचा फायदा घेत सूर्यकुमार यादवनी धावा वाढवल्या, ईशान किशननी छोटं योगदान दिलं. आणि तळामध्ये म्हणजे शेवटच्या काही ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मानी धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली. तिलक वर्माला जो शिक्का लागलेला होता की हा संथ खेळतो, धावगतीकडे लक्ष देत नाही, ते त्याने पुसून काढलं. आणि म्हणत असताना त्यांनी मारलेले फटके हे ऑथेंटिक क्रिकेट शॉट्स होते. हार्दिक पंड्याला 5व्या क्रमांकावरती बढती मिळाल्याचाही फायदा त्यांनी बरोबर घेतला. त्याच्या ताकद तर आछाट आहे, त्याच्या फटक्यांमध्ये वेगळी लकब आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा 23-24 बॉलमध्ये अर्धशतक केलं. दोघांची वेगवान भागीदारी झाली आणि धाव फलक 150चा 200चा 250चा टप्पा पार करून गेला. तेव्हाच कळलं झिम्बाब्वे संघाला आता परत एकदा मोठ्या पराभवाचा सामना करायला लागणार. भारतीय संघाने बॉलिंग सुद्धा जबरदस्त सुरुवातीने केलेली होती. मग त्याच्यामध्ये हर्षदीप असू देत, हार्दिक पंड्या असू देत, पहिली विकेट काढणारा अक्षर पटेल असू देत आणि हुकमाचा एक्का बुमरा असू देत, सगळ्यांनी अचूक मारा केला आणि सुरुवातीला धावगती एकदम रोखून ठेवली. विकेट मिळाल्या नाहीत, कारण चेपॉकचं विकेट अप्रतिम होतं. या विकेटवरती फलंदाजांना बाद करणं हे तेवढं सोपं नव्हतं. 44 धावाच पहिल्या 6 ओव्हरमध्ये त्यांनी काढून दिल्या. पण एकदा का अक्षर पटेलनी पहिली विकेट काढली त्याच्यानंतर बेनेट बॅटिंगला आला. हा तरणा बाण खेळाडू काय बॅटिंग करतोय या संपूर्ण विश्वचषकामध्ये, अप्रतिम लयीत बॅटिंग करतो. बुमरा असू देत नाही तर कुणी असू देत, त्यांनी कुणाची तमा बाळगली नाही. प्रत्येकाच्या खराब चेंडूवरती दणकट फटके त्यांनी मारले आणि 80, 85, 90च्या आसपासचा धावा या त्यांनी करून दाखवलेल्या आहेत. म्हणून झिम्बाब्वेचा डाव हा ताणला गेला. भारतीय संघाने एक मोठी चूक केली. ती चूक अशी होती की जेव्हा सामन्याची पकड हातात आली होती त्यावेळेला सूर्यकुमार यादवनी रेग्युलर बॉलर्सना बॉलिंग देण्याच्या ऐवजी दुबेला बॉलिंग दिली. दुबेच्या एका ओव्हरमध्ये 26 धावांचा मार पडला.
तरी शेवटची ओव्हर परत त्याला दिली. मला यामागचं कारण कळलेलं नाही. दुबेनी बॉलिंगमध्ये आज संपूर्णपणे निराशा केलेली आहे. त्याचं कारण बाउंड्रीज आणि सिक्सर बरोबर अवांतर धावाची लयलूट त्याच्या बॉलिंगवरती झालेली आहे. या गोष्टी भारतीय संघाला टाळता आल्या असत्या. नेट रनरेटच्या दृष्टीने एक दणकट विजय, अजून मोठा विजय हा मिळवता आला असता. तो सूर्यकुमार यादवनी केलेला चुकीचा भाग आहे, दुबेनी केलेल्या खराब बॉलिंगचा भाग आहे. तरीही भारतीय संघाच्या हाती मोठा विजय तरीही लागलेला आहे. आणि आता या गुरुवार नंतर संपूर्ण लक्ष रविवारवरती जाणार आहे. कारण आता रविवारचा सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा क्वार्टर फायनलचा सामना झालेला आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो दक्षिण आफ्रिकेबरोबर या गटातनं उपांत्य फेरीमध्ये जाणार आहे. 4 पैकी 3 संघ पक्के झाल्यात जमा आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशनच्यासाठी काही होऊ शकतं. न्यूझीलंडला एवढा फरकाने हरवलं, ते काय केलं, पाकिस्ताननी एवढा मोठा विजय मिळवला तर त्यांना संधी आहे वगैरे. मला तरी असं वाटतं इंग्लंड 100% गेलं आहे, दक्षिण आफ्रिका 100% गेलं आहे, न्यूझीलंड 99% गेलं आहे. पण भारत आणि वेस्ट इंडिज 50-50% आहेत. वेस्ट इंडिजच्या टीमबद्दल कलकत्त्यात जाऊन मी बोलेनच. एक लक्षात शेवटचं सांगतो, टेस्ट क्रिकेटमध्ये, वन डे क्रिकेटमध्ये तुम्ही वेस्ट इंडिजला चोपू शकता. T20 क्रिकेटमध्ये ते आव्हान एवढं सोपं नसणार आहे. फक्त आजच्या सामन्यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीचा विश्वास परतलेला आहे, मोठा विजय हाती लागलेला आहे आणि क्षमतेला न्याय देणाऱ्या खेळाकडे वाटचाल चालू झाली आहे. खेळ केला असं मी म्हणलेलं नाही, वाटचाल चालू झाली असं मी म्हणलं. तरीही काही ज्या चुका होत्या त्या टाळणं नितांत गरजेचं आहे, एवढंच मी म्हणेन. त्यामुळे आजच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. अभिषेक शर्मानी फलंदाजीचं तंत्र थोडं बदललं, त्याच्याबद्दल काय वाटतं सांगा. भारताने 250 धावांचा टप्पा ओलांडला, त्याच्याबद्दल काय वाटतंय सांगा. आणि गोलंदाजीत मी म्हणलं की शेवटी जरा मुसक्या आवळायला पाहिजे होत्या, त्या आपण केलेल्या नाही. ही चूक मला खटकली, तुम्हाला ती खटकली का नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता आपली भेट कलकत्त्यामधनं. बाय.